Questions are like this. Question is that find the potential difference across battery 1 and battery 2 as shown in figure. Okay, find potential difference of battery 1 and 2 as shown in figure. Okay, so arrangement is like this. This is the first battery, then its internal resistance, then there is a second battery, then its internal resistance, and then there is a external resistance. So this is the arrangement. Okay, this is of 10 volt. R1 is 1 ohm. Next E2 is 4 volt. R2 is also 1 ohm and external resistance capital R is 2 ohm. ठीक आहे. तर या केसमध्ये प्रत्येक बॅटरीचा पीडी तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, पोटेन्शियल डिफरन्स. प्रत्येक बॅटरीचा पीडी. आता प्रत्येक बॅटरीचा पीडी तुम्हाला कसं फाइंड आउट करता येईल, तर सुरुवातीला या सर्किट मधला आपण करंट, टोटल करंट काढूया. टोटल करंट I इज इक्वल टू काय येणार बघा, टोटल EMF डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. टोटल EMF बघा 10 प्लस 4 म्हणजे काय होणार आहे, 14 व्होल्ट हा काय होणार आहे, टोटल EMF होणार. आणि टोटल रेजिस्टन्स बघा, हा एक्सटर्नल 2 आहे आणि इंटरनल 1 आहेत. म्हणजे टोटल जे काय टोटल रेजिस्टन्स जो होणार आहे तो किती होणार आहे, दॅट इज ऑफ 4 ओहम. सो देअरफॉर करंट इन द सर्किट, करंट सर्किट मध्ये किती होणार बघा, म्हणजे 7/2 एम्पियर इज द करंट इन द सर्किट. ओके, सो दिस मच इज द करंट. आता करंट मिळाला की पीडी काढायचा आहे. आता पीडीचा फॉर्म्युला आठवतोय का, E इज इक्वल टू फी प्लस IR असतं, माहिती आहे ना. फॉर एनी सेल वी नो दॅट फॉर्म्युला E इज इक्वल टू फी प्लस R आहे. अँड देअरफॉर फीचा फॉर्म्युला काय असतो, E मायनस IR असतो. So PD of any cell is given by this formula. Phi is equal to E minus IR. So for battery 1 साठी Phi1 is equal to काय होणार आहे, E1 minus I into R1 होणार. म्हणजे हा काय झाला बॅटरी 1 चा PD. सो E1 किती आहे बघा, E1 आहे 10 मायनस I किती आहे 7/2 इंटू R1 किती आहे 1. सो 10 मायनस 7/2 म्हणजे किती येणार आहे, दॅट इज 6.5 व्होल्ट. सो पहिल्या बॅटरीचा पीडी असणार आहे 6.5 व्होल्ट आणि दुसऱ्या बॅटरीचा पीडी काढायचा असेल तर ओके, इथंच लिहितो. फॉर सेकंड बॅटरी पीडी किती होणार आहे, Phi2 इज इक्वल टू E2 मायनस IR2. E2 किती आहे 4 मायनस I किती आहे, I इज 7/2 इंटू इंटरनल रेजिस्टन्स त्या बॅटरीचा किती आहे 1 ओहमच आहे. अँड देअरफॉर 4 मायनस 7/2 म्हणजे 0.5 व्होल्ट इज द पीडी ऑफ सेकंड बॅटरी. सो फर्स्ट बॅटरीचा पीडी 6.5 येणार आणि सेकंड बॅटरीचा पीडी येणार आहे 0.7. सॉरी, सेकंड बॅटरीचा पीडी येणार आहे 0.5 व्होल्ट. ओके, सो दॅट इज द आन्सर. म्हणजे एखाद्या सर्किटमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात घ्या, व्यवस्थित लक्ष द्या. तर एखाद्या सर्किटमध्ये बॅटरीचा पीडी काढायला सांगितला तर त्या सर्किट मधला अगोदर करंट काढायचा. ओके, करंट अगोदर काढणं ही महत्वाची रिक्वायरमेंट आहे. आणि करंट एकदा फाइंड आउट केला की मग पीडीचा फॉर्म्युला काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू त्या बॅटरीचा EMF मायनस I इंटू त्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स, दॅट इज फी इज इक्वल टू E मायनस IR. हा फॉर्म्युला वापरून कुठल्याही बॅटरीचा तुम्ही पीडी, पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो फाइंड आउट करू शकताय. आता परत हाच प्रॉब्लेम घेऊया, फक्त बॅटरीचे टर्मिनल्स काय करूया, अपोजिट करूया. सेम प्रॉब्लेम, लक्षात घ्या. ओके, सेम प्रॉब्लेम घेणार आहे, फक्त टर्मिनल काय करणार आहे मी, अपोजिट करणार आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. So find PD of battery 1 and 2. Okay, when terminals are opposite. ओके, फक्त इथं काय करायचं आहे, या पद्धतीने अरेंजमेंट करतो. इकडं मायनस करायचं, हिअर देर इज अ मायनस अँड हिअर देर इज अ प्लस. ओके, असं केलं तर आता दोन बॅटरीचा पीडी काय येणार आहे. फक्त आपल्याला काय करावं लागेल, करंट फाइंड आउट करावं लागेल अगोदर. ओके, सो करंट थ्रू सर्किट इज इक्वल टू वन्स अगेन टोटल ईएमएफ डिवायडेड बाय दी टोटल रेजिस्टन्स. आता टोटल दोन बॅटरी जर अपोजिट डायरेक्शन असते, लक्षात घ्या, अशा जर दोन बॅटरी जोडल्या तर काय होणार, इथं ईएमएफ E1 प्लस E2 होतं, हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि दोन बॅटरी जर या पद्धतीनं जोडल्या, म्हणजे निगेटिव्ह टर्मिनलला किंवा पॉझिटिव्हला जोडलं तर ईएमएफ काय करायचं, E1 मायनस E2 करायचं. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. या दोन बॅटरी जे आहे ते एकमेकाला अपोज करणार आहेत, कारण फर्स्ट बॅटरी जी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज फर्स्ट बॅटरी, ही जी आहे ती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन करंट प्रोड्यूस करायचा प्रयत्न करणार. त्याचं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कसं आहे बघा. त्याच्यामुळे काय होणार आहे, फर्स्ट बॅटरी या लूप मध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन करंट प्रोड्यूस करायचा प्रयत्न करणार, आणि सेकंड बॅटरी काय करणार, त्याच सर्किटमध्ये क्लॉकवाईज डायरेक्शन करंट प्रोड्यूस करायचा प्रयत्न करणार, आणि त्याच्यामुळे हे दोन बॅटरी एकमेकाला काय करतात, अपोज करतात. आणि त्याच्यामुळे रिझल्टंट ईएमएफ काय येणार इथं आता 10 मायनस 4 होणार, म्हणजे काय येणार आहे 6 होणार, आणि डिवायडेड बाय रेजिस्टन्स हा नेहमी ऍडच होतो. 2 प्लस 1 प्लस 1 म्हणजे काय होणार आहे, दॅट इज 4. म्हणजे करंट इन द सर्किट आता होणार आहे 3/2 एम्पियर. ओके, आणि त्याच्यामुळे आता फॉर बॅटरी 1 साठी काय होणार आहे, पीडीचा फॉर्म्युला फी इज इक्वल टू E मायनस IR. So this is for battery 1. So Phi1 is equal to EMF किती आहे 10 volt मायनस करंट आहे 3/2 इंटू रेजिस्टन्स आहे 1, and therefore व्होल्टेज येणार आहे Phi1 that is 10 मायनस 3/2 म्हणजे 8.5 व्होल्ट पीडी येणार आहे. पहिल्या बॅटरीचा पीडी किती येणार, 8.5 व्होल्ट. आणि फॉर सेकंड बॅटरी ओके, पीडीचा फॉर्म्युला काय, वन्स अगेन फी इज इक्वल टू E मायनस IR. So Phi2 is equal to E2 minus IR2. So Phi2 is equal to E2 किती आहे 10 minus 3/2 into 1. Sorry, 10 नव्हे, 4 minus 4 minus 3/2 म्हणजे किती येणार आहे 2.5 व्होल्ट येणार. सो अशा प्रकारे सेकंड बॅटरीचा जो पीडी असणार आहे, सॉरी इथं एक मिस्टेक केलेली आहे आपण. आता सेकंड बॅटरी मधून करंट जो आहे तो अपोजिट डायरेक्शन पास होणार, बरोबर आहे ना. सेकंड बॅटरीचं चार्जिंग झाल्यासारखं होणार आहे, आणि चार्जिंग होत असेल तर पीडी काय असतं, फी इज इक्वल टू E प्लस IR येणार, प्लस IR म्हणजे 4 प्लस 1.5. आन्सर किती येणार आहे, दॅट इज 5.5. म्हणजे ही देखील तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे. बॅटरी 2 चा पीडी जो आहे तो किती येणार आहे 5.5 व्होल्ट येणार आहे. लक्षात येत आहे. म्हणजे आता नेहमी लक्षात ठेवा, दोन बॅटरी या पद्धतीने अपोजिट डायरेक्शन जोडलेले असतील 10 व्होल्ट आणि 4 व्होल्ट, तर काय होणार आहे 10 व्होल्ट डिस्चार्ज होणार आणि 4 व्होल्ट जे आहे ती चार्ज होणार, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे याचा अर्थ काय होतो,
10 व्होल्ट बॅटरीचं काय होणार, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असा करंट पास होणार, कारण एका लूपमध्ये एक तर क्लॉकवाईज करंट असणार किंवा अँटी क्लॉकवाईज करंट असणार. आता कुणामुळे तो करंट प्रोड्यूस होणार आहे, स्ट्रॉंगर बॅटरीचा करंट प्रोड्यूस होणार. म्हणजे याच्यामध्ये स्ट्रॉंगर बॅटरी कुठली आहे, 10 व्होल्ट, म्हणजे करंट कसा फ्लो होणार आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे पहिल्या बॅटरीच्या म्हणजे 10 व्होल्टच्या बॅटरीचा करंट 10 व्होल्टच्या बॅटरीचा जो करंट असणार त्या डायरेक्शन काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. त्याच्यामुळे 10 व्होल्टची बॅटरी डिस्चार्ज होणार आणि 4 व्होल्टची बॅटरी चार्ज झाल्यासारखं होणार. डिस्चार्जिंग मध्ये पीडीचा फॉर्म्युला असतो E मायनस IR, हे आपण स्टडी केलंय. आणि चार्जिंग मध्ये पीडीचा फॉर्म्युला असतो E प्लस IR, त्याच्यामुळे प्लस हे देखील जरा व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. सो आन्सर येणार 8.5 व्होल्ट आणि 5.5 व्होल्ट. लक्षात येत आहे? म्हणजे पुन्हा एकदा बेसिक पार्ट लक्षात ठेवा, दोन्ही बॅटरी जर सेम डायरेक्शन असतील तर दोन्हीला पीडीचा फॉर्म्युला काय येणार, फी इज इक्वल टू E मायनस IR, फी इज इक्वल टू E मायनस IR. दोन्ही बॅटरी सेम डायरेक्शन असतील तर, जो आपण प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये बघितला. आणि दोन बॅटरी जर अपोजिट डायरेक्शन असतील तर काय करायचं, जी मोठी बॅटरी आहे त्याला E मायनस IR करायचं आणि जी छोटी बॅटरी आहे त्याला काय करायचं, E प्लस IR करायचं. काय सांगितलं लक्षात आलं? मोठ्या बॅटरीसाठी काय करायचं, E मायनस IR करायचं, कारण मोठ्या बॅटरीच्या डायरेक्शनच करंट फ्लो होणार आहे आणि छोट्या बॅटरीच्या अपोजिट डायरेक्शन करंट फ्लो होणार आहे. त्याच्यामुळं छोट्या बॅटरीसाठी काय करायचं, E प्लस IR करायचं. लक्षात आलं? या टाईपचा आणखी एक प्रॉब्लेम बघूया आणि याचा आन्सर मला तुम्ही सांगायचा आहे, लक्षात घ्या. Question is like this. Suppose there are three batteries घेऊया आपण. So this is the first battery, internal resistance. Second battery, internal resistance. Third battery, internal resistance. And then there is a external resistance. ठीक है, प्लस माइनस माइनस प्लस प्लस माइनस. So this is of 12 volt, this is of 3 volt, this is of 4 volt. Okay, so this is battery number 1, this is battery number 2, this is battery number 3. Okay, so this is 1 ohm, this is 1 ohm, and this is also 1 ohm, and external resistance is 7 ohm. ठीक आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे सर्किट मधला करंट काढूया. ओके, सर्किट मधला करंट सांगा रे, किती येणार, कॅल्क्युलेशन करून सांगा बघूया. सर्किट मधला करंट किती येणार, टोटल ईएमएफ डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स. येतोय का किती, सर्किट मधला टोटल करंट किती येणार? हे बघा, सर्किट मध्ये नेट ईएमएफ किती येणार बघा. नेट ईएमएफ सर्किट मध्ये 5 व्होल्ट येणार. आता हे कसं ठरवायचं, हे बघा,
फर्स्ट बॅटरी जे व्होल्टेज आहे ते कसं आहे, +2 मायनस म्हणजे अँटी क्लॉकवाईज आहे. 3 व्होल्ट जे आहे ते अँटी क्लॉकवाईज आहे. ठीक आहे. त्या लूप मध्ये डायरेक्शन बघा, +2 मायनस कशी येते, प्लस कडून निघायचं आणि मायनस कडे जायचं आहे. 12 व्होल्ट जे आहे ते कसं आहे बघा, सुरुवातीला 3 व्होल्ट कसं आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. 12 व्होल्ट कसं आहे, +2 मायनस बघितलं तर ते क्लॉकवाईज डायरेक्शन येणार. आणि 4 व्होल्ट जे आहे ते कसं आहे, +2 मायनस, जर त्याच्या +2 मायनस 4 व्होल्टच्या बॅटरीचं जायचं म्हटलं तर ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे पहिली बॅटरी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन करंट प्रोड्यूस करायचा प्रयत्न करणार, दुसरी बॅटरी क्लॉकवाईज डायरेक्शन करंट प्रोड्यूस करायचा प्रयत्न करणार त्या लूपमध्ये, आणि तिसरी जी बॅटरी आहे ती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन करंट प्रोड्यूस करायचा प्रयत्न करणार. आता हे दोन अँटी क्लॉकवाईजची ऍडिशन करतो, किती, म्हणजे टोटल अँटी क्लॉकवाईज किती आहे, 7 व्होल्ट आहे, आणि क्लॉकवाईज किती आहे, 12 व्होल्ट आहे. म्हणजे रिझल्टंट किती येणार आहे, 5 व्होल्ट क्लॉकवाईज येणार. रिझल्टंट 5 व्होल्ट क्लॉकवाईज. ठीक आहे. आता 5 डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स बघा, 7 + 1 + 1 + 1 म्हणजे किती येणार आहे, 10 ओहम, आणि त्याच्यामुळे करंट येणार आहे 0.5 एम्पियर इज द करंट इन द सर्किट. लक्षात आलं, 0.5 एम्पियर करंट सर्किट मध्ये येणार आहे. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? हा, आता पहिल्या बॅटरीचा पीडी काढायचा आहे. आता पहिल्या बॅटरीचं चार्जिंग होणार का डिस्चार्जिंग होणार? हे बघा, पहिली बॅटरी काय करते, क्लॉकवाईज करंट, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन करंट प्रोड्यूस करायचा प्रयत्न करणार फर्स्ट बॅटरी, आणि रिझल्टंट ईएमएफ कसा आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. म्हणजे बघा, ती फर्स्ट बॅटरी आणि रिझल्टंट ईएमएफ यांच्या डायरेक्शन काय आहेत, अपोजिट आहेत. त्याच्यामुळे काय होणार, फर्स्ट बॅटरीचं चार्जिंग होणार, आणि चार्जिंग होत असेल तर E+IR फॉर्म्युला असतो, बरोबर आहे ना. सो 3 + 0.5 × 1 म्हणजे काय येणार आहे, आन्सर इज काय होणार, 3.5 व्होल्ट. दिस इज द पीडी अक्रॉस फर्स्ट बॅटरी. त्याच्यानंतर सेकंड बॅटरी काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. ओके, म्हणजे रिझल्टंट ईएमएफ आणि त्या बॅटरीची डायरेक्शन बघा. रिझल्टंट ईएमएफ 5 व्होल्ट क्लॉकवाईज आलाय ना, आणि 12 व्होल्टची बॅटरी पण क्लॉकवाईज करंट प्रोड्यूस करायचाच प्रयत्न करते. सो सेकंड बॅटरी डिस्चार्ज होणार आहे, दॅट इज E2 - IR2 होणार. E2 - IR2 म्हणजे किती होणार बघा, that is 12 minus 0.5 into 1, that is 11.5 volt. Okay, आणि थर्ड बॅटरीचा पीडी, ओके, that is E3 - IR3, नाही E3 + IR3, कारण तिसऱ्या बॅटरीचं देखील काय होणार आहे, चार्जिंगच होणार आहे. E3 किती आहे, 4 - 0.5 into 1, that is answer is 4 + 0.5 into 1, so answer 4.5 volt येणार आहे. ओके, तर या पद्धतीनं एखाद्या सर्किट मधला पीडी जो आहे, पोटेन्शियल डिफरन्स जो आहे, तो तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे. ओके, एखाद्या सेलचा पीडी या पद्धतीनं फाइंड आउट करायचं, म्हणजे ते बॅटरीचं चार्जिंग होतंय का डिस्चार्जिंग होतंय ते बघून व्यवस्थित तुम्हाला फाइंड आउट करावं. Next question is like this. Find the EMF and internal resistance of single battery which is equivalent to combination of 3 batteries as shown in figure. Okay, इथे एक सर्किट डायग्राम दिले, and this circuit diagram is like this.
So this is of 6 volt, 1 ohm, 10 volt, 2 ohm, 4 volt, 2 ohm. ओके, सो या पद्धतीने हे कॉम्बिनेशन आहे. तर याचा रिझल्टंट ईएमएफ आणि रिझल्टंट इंटरनल रेझिस्टन्स काढायला सांगितलंय. ओके, आता रिझल्टंट इंटरनल रेझिस्टन्स कसं काढणार? 2 आणि 2 हे कसे आहेत? पॅरल मध्ये, बरोबर आहे ना? रेझिस्टन्स, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स अगोदर काढूया. हे बघा, 2 आणि 2 कसे आहेत? पॅरल मध्ये आहेत. ओके, पॅरल असल्यामुळे 2 आणि 2 चा इक्विव्हॅलंट किती होणार? 1. आणि 1 आणि 1 जो आहे तो काय येणार? सिरीज मध्ये येणार. सो आर इक्विव्हॅलंट, स्मॉल आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 हा इथला, आणि या 2 आणि 2 चा इक्विव्हॅलंट 1 आला, ते सिरीज मध्ये येणार आहे. सो 2 ओहम इज द आर इक्विव्हॅलंट. ठीक आहे, ठीक आहे. सर्किट खूप सिंपल आहे रेझिस्टन्स साठी. आता इक्विव्हॅलंट ईएमएफ काढण्यासाठी 10 व्होल्ट आणि 4 व्होल्टचा इक्विव्हॅलंट आपल्याला फाइंड आउट करायला पाहिजे अगोदर. 10 व्होल्ट आणि 4 व्होल्टचा इक्विव्हॅलंट आपल्याला फाइंड आउट करायला पाहिजे. ठीक आहे. आता दोन सेल जर पॅरलल मध्ये असतील तर इक्विव्हॅलंट कसं काढतोय आपण? दोन सेल पॅरल मध्ये असतील तर ई इक्विव्हॅलंट डिवायडेड बाय आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू E1 बाय R1 प्लस E2 बाय R2 येणार. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. दोन सेल इक्वल असतील तर काय होतंय? दोन सेल इक्वल आणि पॅरलल असतील तर काय होणार? ईएमएफ तेवढाच राहतो, तो काही चेंज होत नाही. आणि अनइक्वल असतील तर हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. सो ई इक्विव्हॅलंट डिवायडेड बाय आर इक्विव्हॅलंट म्हणजे काय होणार आहे? दॅट इज 1. आता आर इक्विव्हॅलंट 1 का लिहिला? कारण या पॅरल कॉम्बिनेशनचा फक्त यूज करायचा आहे इक्विव्हॅलंट. 2 आणि 2 चा इक्विव्हॅलंट 1च येणार ना. पण पॅरल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट काढायला म्हणजे त्या सर्किट पुरता आता विचार करा. ओके, E1 किती आहे? 10 डिवायडेड बाय R1 2 मायनस 4 डिवायडेड बाय 2. आता इथं मायनस साइन का वापरलं? बघा, प्लस मायनस अपोजिट आहेत, लक्षात घ्या. पॅरल कॉम्बिनेशन आहे परंतु काय आहे? प्लस मायनस अपोजिट आहे. त्याच्यामुळे काय करावं लागेल आता इथं? 10/2 म्हणजे 5 मायनस 2 दॅट इज 3 व्होल्ट इक्विव्हॅलंट येणार आहे. ओके, कशाचा? एवढ्या पॅरल कॉम्बिनेशनचा किती आला? 3 व्होल्ट आलेला आहे. थोडं व्यवस्थित लक्ष द्या. प्रॉब्लेम जास्त डिफिकल्ट नाहीयेत, परंतु हे अंडरस्टँडिंग जे आहे, बेसिक्स जे आहे ते पक्क झालं पाहिजे, लक्षात घ्या. आता मग हे मी असं लिहू शकतो की पहिला सेल जो आहे तो पुन्हा एकदा काढतो, 6 व्होल्टचा आहे. त्याचा इंटरनल रेझिस्टन्स किती आहे? 1 ओहम आहे. आणि दुसरा सेल जो आहे तो किती येणार आहे? 3 व्होल्टचा येणार आहे. आणि त्याची डायरेक्शन बघा, लार्जर सेलची डायरेक्शन घ्यायची. 6 व्होल्टचं प्लस लेफ्ट लाईन मायनस राईट लाईन, आणि इथं 10 आणि 4 चा इक्विव्हॅलंट किती आला आपला? 3. आणि त्याची डायरेक्शन स्ट्रॉंगरची घ्यायची. स्ट्रॉंगरची म्हणजे 10ची. 10ची डायरेक्शन कशी आहे? प्लस राईट हँड साईड लाईन, मायनस जे आहे ते लेफ्ट हँड साईड लाईन. आणि आर इक्विव्हॅलंट किती आलाय? 1 ओहम आलाय. म्हणजे या 2 चा फक्त 1. त्याच्यामुळे टोटल आर इक्विव्हॅलंट किती येणार? हे आर इक्विव्हॅलंट इथं लिहायलाच नको, कन्फ्युजन होणार नाही. सो सुरुवातीला या कॉम्बिनेशनचा आपण सॉल्व्ह केलेला आहे. E इक्विव्हॅलंट डिवायडेड बाय आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू E1 बाय R1 प्लस E2 बाय R2. E इक्विव्हॅलंट फाइंड आउट करायचा आहे. आर इक्विव्हॅलंट म्हणजे 2 आणि 2 चा फक्त. 2 आणि 2 चा आर इक्विव्हॅलंट किती होणार आहे? 2 पॅरल असल्यामुळे 1. E1 किती आहे? 10 डिवायडेड बाय R1 म्हणजे 2 मायनस E2 किती आहे? 4 डिवायडेड बाय काय आहे? R2 म्हणजे 2 आहे. आणि प्लस ऐवजी मायनस साइन इथं काय घेतलं? कारण दोन सेल अपोजिट डायरेक्शन आपल्याला दिसायला लागले. ओके, सो E इक्विव्हॅलंट येतो 3 व्होल्ट. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हा 10 आणि 4 च्या ऐवजी किती लिहिला मी? 3 व्होल्ट आणि 1 ओहम लिहिला. मग सगळ्या कॉम्बिनेशनचा आर टोटल जो होणार आहे, ओके, टोटल इंटरनल रेझिस्टन्स 1 आणि 1 सिरीज मध्ये काय झाला? 2 ओहम झाला. आणि 6 व्होल्ट आणि 3 व्होल्ट हे कसे आहेत? एकमेकाला अपोज करतायत, मायनस मायनस एकत्र जोडलंय. त्याच्यामुळे ई टोटल या सर्किट मधला होणार आहे दॅट इज 6 - 3 दॅट इज 3 व्होल्ट. सो दॅट इज युअर आन्सर.